शिवसेना प्रमुखांची विचारपूस करण्यासाठी दिग्गजांची मातोश्री वारी आजही सुरूच। बाळासाहेबांच्या स्वास्थ्यासाठी राज्यभरात प्रार्थना सत्र, कोल्हापूरकरांचा अंबाबाईला साकडं। इंदापुरातील सुडाग्नीत आणखी 5 एकरातील ऊसाची राख, ऊसाची पेटवापेटवी सुरूच। अश्विन ओझाच्या फिरकीसमोर इंग्लंड फलंदाजी ढेपाळी, दुसऱ्या दिवस अखेर 3 बाद 41 धावा। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आजही दिग्गजांनी मातोश्रीवर गर्दी केली आहे। योगगुरू बाबा रामदेव, अभिनेते सुरेश आणि विवेक ओबेरॉय, जुही चावला, जितेंद्र, राकेश रोशन, किरण शांताराम, मिलिंद गुणाजी यांनी मातोश्रीवर हजेरी लावली। याशिवाय रिपाई नेते रामदास आठवले आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे हे सुद्धा मातोश्रीवर आहेत। दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिली आहे। शिवसेना प्रमुखांची प्रकृती स्थिर असल्याचा परिणाम शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दिसू लागलाय। काल दिवसभर बंद असलेला दादर आज पुन्हा गजबजू लागलाय। बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी राज्यभरात आजही प्रार्थना केल्या जात आहेत। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी साकडं घातलं, तर टिटवाळ्याच्या गणेश मंदिरात शिवसैनिकांनी गणपती बाप्पाची आरती केली। इंदापूरमध्ये ऊसाच्या शेतीची पेटवापेटवी सुरूच आहे। सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय मंगेश पाटील यांचाही 5 एकरांचा ऊस अज्ञातांनी पेटवून दिला। कालच हर्षवर्धन पाटील यांच्या शेतातला 2 एकर ऊस अज्ञातांनी पेटवला होता। दरम्यान शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे बंद असलेली सांगली जिल्ह्यातील बस सेवा तब्बल 4 दिवसानंतर पुन्हा सुरू झाली आहे। पोलीस बंदोबस्तात ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला आज किसान महासंघानंही पाठिंबा दिलाय। दिल्लीमध्ये कृषी भवनासमोर किसान महासंघाच्या आंदोलकांनी जोरदार निदर्शनं केली आणि शरद पवार यांच्या पुतळ्याचं दहन केलं। अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडचा संघ 3 बाद 41 अशा बिकट परिस्थितीत सापडलाय। अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडचा संघ 3 बाद 41 अशा बिकट परिस्थितीत सापडलाय। अश्विन ओझाच्या फिरकी माऱ्यासमोर कॉम्प्टन, अँडरसन आणि ट्रॉटनं अक्षरशः नांगी टाकली। कॉम्प्टन 9, अँडरसन 2 आणि ट्रॉट 0 वरती माघारी परतला। अश्विनला 2 तर ओझाला 1 विकेट काढण्यात यश मिळालं। त्याआधी भारतानं 8 बाद 521 धावांवर आपला डाव घोषित केला। भारताकडून चेतेश्वर पुजारानं धडाकेबाज नाबाद 206 धावा ठोकल्यात।